नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला व्याकरणचा धडा आहे त्याचा नाव काय आहे? समानार्थी शब्द. काय आहे? समानार्थी शब्द. आणि समानार्थी शब्द बद्दल हा पहिला सीझन आहे. तर आपण काय शिकणार आहे किंवा काय पाहणार आहे? चला बघूया. बघा, आपल्याकडे आपल्या समोर आता आले आहे समानार्थी शब्द यांची परिभाषा. काय आली आहे? समानार्थी शब्द यांची परिभाषा. तर चला बघूया. समान अर्थ को प्रकट करने वाले शब्दों को समानार्थी या पर्यायवाची शब्द भी कहा जाता है. जेव्हा बघा कोणताही समान अर्थ किंवा त्यांच्या प्रकट करणाऱ्या समानार्थी शब्द यांना पर्यायवाची शब्द पण कहा जात आहे. समान अर्थ, समानार्थी किंवा समानार्थी जेव्हा आपण बोलतात तेव्हाही आपल्याला असं वाटतं की समान अर्थ म्हणजे यांचा अर्थ काय आहे? समान अर्थ. तर याबद्दल जे कोणी पण त्यांची समान अर्थ आपल्याला देऊन जातात, कोणत्याही शब्दाचा समान अर्थ, त्यांना आपण म्हणतात आहे समानार्थी शब्द. आणि यांना पर्यायवाची शब्द असाही म्हणतात. कारण की जेव्हा तुमच्या समोर असा प्रश्न येतात की पर्यायवाची शब्द लिहा, तर तुम्ही कसं करता की पर्यायवाची शब्द काय आहे? करता की नाही? सांगा मला. हो, तर यांचा अर्थ पण तसेच आहे. पर्यायवाची शब्द म्हणजे समानार्थी शब्द. तर तुमच्याकडे कधीही असा प्रश्न येणार की या शब्दाचा पर्यायवाची शब्द लिहा, तर तुम्हाला असं करायचं आहे किंवा असं तुम्ही घेऊन या किंवा तुम्हाला असं वाटायचं नाही की हा कोणता नवीन शब्द आपल्या समोर आलेला आहे. असा नाही, या पर्यायवाची शब्द ही आहे. तर कळलं तुम्हाला? समानार्थी ही शब्द ज्यांना म्हणतात आपण पर्यायवाची शब्द. आणि समानार्थी शब्द काय आहे हे कळलं की नाही तुम्हाला? सांगा लवकर. कळलं. तर हे झालं आपला समानार्थी शब्द यांची परिभाषा. काय झाली? परिभाषा. आता आपण यांचे काही उदाहरण बघणार आहे. चला बघा, नीचे दिए गए वाक्य को देखो. पहिला काय आहे? पुस्तक मेज पर रखी है. तर पुस्तक मेजवर ठेवली आहे. इथे किताब मेज पर रखी है. किताब कुठे ठेवली आहे? मेजवर. तर इथे बघा पुस्तक आणि किताब एकच आहे, आहेत का नाही? तर यांचा अर्थ काय आहे? समानार्थी अर्थ. इथे बघा दुसरा, पौधे को जल से सींचो. पौधे यांना जलासोबत सिंचायचे आहे, तो पौधे को पाणी से सींचो. तर जल आणि पाणी, इथे जल आणि पाणी हे सेमच आहे, म्हणजे हे सामान्य आहे किंवा एका शब्दाचा अर्थ वेगळा आहे. कळलं तुम्हाला? हो. आता बघा तीसरा, वृक्ष पृथ्वी का सिंगार है. पेड़ पृथ्वी का सिंगार है. तर इथे जे आलेला आहे वृक्ष किंवा पेड़ हे एकच आहे. एकच आहेत की नाही? त्यांचा शब्द अलग अलग आहे, म्हणजे त्यांचा शब्द जे आहे ते वेगवेगळा आहे, परंतु त्यांचा अर्थ एकच ही आहे. कळलं की नाही तुम्हाला? हो, कळाले ना? तुम्ही विचार करूया. मी तुम्हाला देते फार वेळ, करूया विचार. कळलं? हो. तर यांचा अर्थ असा बद्दल होता. अजून बघूया. चला बघा, ऊपर दिए गए वाक्यों में पुस्तक और किताब, पानी और जल, पेड़ और वृक्ष शब्दों का एक ही अर्थ है. इथे काय लिहिले आहे की जे वरती दिलेला जे वाक्य होता त्यातून पुस्तक आणि किताब यांचा अर्थ एकच आहे. पाणी किंवा जल यांचा पण अर्थ एकच आहे आणि पेड़ किंवा वृक्ष यांच्या शब्दाचा अर्थ एकही आहे. तर याबद्दल जेव्हा तुम्हाला असं वाटणार की यांच्या उत्तर काय होणार, तर ते समानही तुम्हाला लिहायचं आहे. पुस्तक के स्थान पर किताब लिखा जाए तो वाक्य में के अर्थ में कोई अंतर नहीं आता. जेव्हा तुम्हाला असं वाटते की इथे पुस्तक आलेलं आहे, मी यांचा अर्थ किताब लिहितात, तर काही वेगळा अर्थ आहेत का? नाही, ते एक समान आहे, कारण की त्यांचा अर्थ एकही आहे. अर्थ में कोई अंतर नहीं आता. इथे अर्थात कोणीही अंतर नाही येते. ये शब्द एक दूसरे के समानार्थी है. हे जे शब्द आहे तुमच्या समोर एक दुसऱ्याचं काय आहे? समान आहे, म्हणजे समानार्थी आहे. कळलं की नाही तुम्हाला? सांगा मला लवकर. कळाले? कळलं की नाही? सांगा लवकर. ओके, कळले आहे. तर चला अजून बघूया. बघा, काही समानार्थी शब्द मी तुम्हाला दिलेले आहे, त्यांचा अर्थ मी
परत परत सांगणार आहे किंवा मी दोन दोन अर्थ इथे दिलेला आहे. अजून मला येणार किंवा अजून मला माहीत जाणार आहे ते पण मी सांगणार आहे किंवा तुम्हाला माहीत जाणार आहे किंवा तुम्हाला येत आहे तर तुम्ही पण मला सांगा. कळलं? हो. तर चला, अंधेरा म्हणजे अंधकार आणि काय होता? तम. काय होता? तम. आणि विचार करूया, आणखीन आहे का? करा लवकर. कळतं? नाही. तर दोनच आपण करत आहे. अभिमान, गर्व, घमंड आणि इथे आपण घमंडी पण लिहितात. तर गर्व म्हणजे खूपच गर्व आणि घमंड. अभिलाषा, इच्छा, कामना. तर याचा अर्थ अभिलाषा, जेव्हा आपल्याला इच्छा वाटते की आपण हे करा, तेव्हा आपण म्हणतात ना, आमची इच्छा असे आहे, आमची कामना असे आहे की मी असं करू पण नाही होते, तर त्याबद्दल त्यांना असं म्हणत आहे. अमीर म्हणजे धन्यवाद, खूपच रईस. रईस इथे तुम्ही पैशावाले पण लिहिला ते पण चालणार आहे. धनवान म्हणजे इथे काय आहे? धनवान. आंख, नयन, नेत्र. काय झाले? आंखचं काय झाला? नयन आणि नेत्र. अजून आहेत का? सांगा, तुमच्याकडे आहेत का? नाही. तर एवढंच. नयन आणि नेत्र. काय आहे? नयन आणि नेत्र. कोणाचं? आंखचं. आता आपल्या समोर आहे आकाश. काय आहे? आकाश. तर त्यांना काय म्हणतात? आसमान. काय म्हणतात? आसमान, गगन किंवा अंबर असं पण म्हणतात. काय म्हणतात? अंबर. तर याप्रमाणे आकाशच्या किती भेद झालेले आहे किंवा कितका आहे? आसमान आहे, गगन आहे किंवा अंबर पण म्हणतात. आता आग, यांचा अनल, पावक. आग, अग्निवी म्हणतात. तर याप्रमाणे अजून काही अनार्थी शब्द तुम्हाला असे वाटते की यांचं उत्तर माझ्याकडे पण आहे, तर तुम्ही लिहून घ्या, ते गलत नाही होणार. आवाज, ध्वनी, स्वर. जेव्हा आपण बोलते त्यातून ध्वनी किंवा स्वर. कळलं? हो. तर अजून बघूया. बघा, औरत, स्त्री, महिला. अजून इथे लडकी नाही येणार कारण की लडकी वेगळा झालेला आहे. अजून माहित आहे का तुम्हाला? नाही. तर एवढेच. उजाला, प्रकाश आणि रोशनी. इथे तुम्ही रोशनी पण लिहू शकतात. काय आहे? रोशनी. उपवन, बाग, बगीचा. अजून सांगा लवकर. नाही. तर एवढं. बाग किंवा बगीचा. ईश्वर, प्रभू, भगवान. तर इथे काय दिलेलं आहे? ईश्वरचा प्रभू किंवा भगवान. तर याबद्दल अजून काही आहे तुम्हाला असं वाटतं, तुम्ही लिहून घ्या. कमल, नीरज, पंकज. कमल जे फूल आहे त्यांना नीरज पण म्हणतात किंवा पंकज पण म्हणतात. कसोटी, परीक्षा, जाच. परीक्षा होतात ना तुमचा, त्यांना म्हणतात. त्यांना कसोटी म्हणतात. आता नवीन प्रश्न तुम्हाला आहेत ना, कसोटी असा प्रश्न पण आहे, म्हणजे यांचा अर्थ कसोटी पण आहे असं तुम्हाला वाटत आहे आता. खून, रक्त, लहू. काय आहे खूनचा? रक्त किंवा लहू. घर, गृह, सदन. इथे भवन पण तुम्ही लिहिणार. काय? भवन. काय? भवन. तर हे पण तुमचा सगळं सहीही असणार, गलत नाही असणार. घरचा तुम्ही गृह लिहिला, सदन लिहिला किंवा भवन पण लिहिणार, ते पण चालणार आहे. आता बघा, जंगल, काकण, वन. आता काकण हा नवीन शब्द आहे, मी पण नाही पाहिलं. तुम्ही पाहिलं का? नाही. काकण म्हणजे जंगल. तर काकण हा नवीन, तुमच्यासाठी हा नवीन शब्द आहे. जबान, जीभ किंवा जिव्हा. जबान काय आहे? जीभ किंवा जिव्हा. तलाव, जलाशय, सरोवर. काय म्हणतात? जलाशय, सरोवर. नदी वेगळा आहे, ते त्यामध्ये नाही येतात. हो. तर इथे जलाशय आणि सरोवर, कारण की तुम्ही म्हणतात की नदी पण येणार, तर नाही, ते वेगळं आहे. दर्द, पीडा, कष्ट. काय आहे? दर्दचा, पीडा किंवा कष्ट. दिवस, सॉरी, बघा इथे दिन म्हणजे अर्थ आहे दिवस किंवा वार. तर इथे यांचा अर्थ काय आहे? दिवस किंवा वार. इथे येणार देह. काय येणार? देह. हे काय आहे? देह. देहाचं काय झाला? शरीर किंवा देह. नदी, शरिता, नदिया. तिथे मी म्हणाले होते की याचा अर्थ अलग आहे. तर नदीचा अर्थ आहे सरिता किंवा नदिया. काय आहे? सरिता किंवा नदिया. इथे दिलेला आहे. निकट म्हणजे नजदीक आणि समीप. अजून काय आहे? करीब. तुम्ही करीब पण लिहिणार, ते पण चालणार. आता इथे निकटचं काय झालेलं? नजदीक किंवा समीप किंवा करीब. असं करीब पण लिहिणार, ते पण चालणार आहे. आता बघा इथे निगाह, दृष्टी आणि नजर. अजून काय आहेत का तुमच्याकडे? निगाहचं काय झालं? दृष्टी आणि नजर. आहेत का मुलांनो? सांगा मला लवकर.
एवढा झालेला. निगा म्हणजे दृष्टी आणि निजर. तर इथे मी तुम्हाला खूपच प्रश्न दिलेले आहे आणि त्यांचं उत्तर पण दिलेलं आहे. काही शब्द दिले आहे, त्यांच्या समानार्थी शब्द पण मी तुम्हाला दिलेले आहे. जितका इथे आहे तुमच्या उपयोगीसाठी खूपच आहे. तर तुम्ही यांचा उपयोग करूया आणि यांचा काय अर्थ आहे हे पण तुम्ही करूया. कारण की जेव्हा तुम्हाला हे पाठण झाणार आहे तर तुम्हाला असा कधीही प्रश्न येणार तुमच्यासमोर तर तुम्ही झटकून त्यांचं उत्तर लिहिणार आहे. म्हणून मी तुम्हाला असे 2-2 अर्थ दिलेल्या आहे. कळलं? हो. तर अजून काय आहे बघा. नित्य म्हणजे रोज, इथे प्रतिदिन. प्रतिदिन. नित्य म्हणजे रोज आणि प्रतिदिन. निर्मम साफ किंवा स्वच्छ. काय आहे? साफ किंवा स्वच्छ. इथे सफाई पण लिहिणार ते पण चालणार. नेह, प्रेम, प्यार. तर इथे काय आलेलं आहे नेहाचा? प्रेम किंवा प्यार. कळलं? हो. पक्षी, खग किंवा पक्षी. खग किंवा पक्षी. पर्वत, पहाड, अचल. अजून काय येणार तुम्हाला? आहेत का? माहित आहेत का? सांगा लवकर. विचारून घ्या. नाही चालेल. एवढा पण आहे. पाव, पेर, पद. काय आहे? पावचा पेर, पद. अजून चालेल. पाणी, जल, नीर आणि जलाशय. काय आहे? जलाशय. तर इथे पाणीचा काय अर्थ आहे? जल किंवा नीर. अजून मी काय सांगितले तुम्हाला? जलाशय. काय सांगितले? जलाशय. इथे पेडचा आहे तरु किंवा वृक्ष. काय आहे? तरु किंवा वृक्ष. अजून आहे का तुमच्याकडे? काय इथे येणार? सांगा लवकर. माहित आहे का तुम्हाला? नाही. तर पेडचा काय आहे? तरु किंवा वृक्ष पण आहेत. प्यारा, दुलारा, लाडला. प्याराचा काय अर्थ आहे? दुलारा किंवा लाडा. तर इथे याचा अर्थ काय दिलेला आहे? मराठीमध्ये लाडका होणार. काय होणार? लाडका. तर अशा प्रमाणे तुम्हाला असा उत्तर पण दिलेले जात आहे. प्रतियोगिता, स्पर्धा किंवा मुकाबला. तर इथे प्रतियोगिताचा अर्थ आहे स्पर्धा किंवा मुकाबला आणि त्या रूपांतरण तुम्ही करणार आहे त्यांच्या शब्दार्थ किंवा समान अर्थ पण दिलेले आहेत. तर याप्रमाणे तुम्हाला असं लिहायचं आहे की याचा काय होणार आणि त्यांचा काय होणार. कळलं की नाही तुम्हाला? लवकरच लवकर सांगा मला. कळाले की नाही? कळलं. तर आता अजून काय आहे हे पण बघूया. झालं. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की समानार्थी शब्द म्हणजे आपल्याकडे जो समानार्थी शब्द आहे त्यांचा विविध शब्द असा आहे की त्यांचा अनेक अर्थ आहे. आपल्याला असं वाटतं की एक शब्दाचा एकच अर्थ आहे, पण नाही. एक शब्दाचा अनेक अर्थ आहे. जेव्हा समानार्थी आपण जेव्हा असंही म्हणतात तर यांचा अर्थ आहे की समान अर्थ. त्यांच्या समान अर्थ. त्यांना म्हणतात आपण समानार्थी शब्द. तर याबद्दल आपल्याला असं वाटणार की यांचा पर्यायवाची शब्द समानार्थी शब्दाला पर्यायवाची शब्द पण म्हणून जातात. जेव्हा तुमच्या समोर असं आलं की यांच्या शब्दाचा पर्यायवाची शब्द लिहा तर तुम्ही असं घाबरू नये की हे नवीन प्रश्न आला आहे, मला नाही माहित की यांचं काही उत्तर आहे. तर असं नाही. तुम्हाला विचार करायचा आहे आणि त्याला विचार करायचा त्याचं उत्तर लिहायचं आहे की याच्यात काय येणार, याच्यात काय येणार, याच्यात काय. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतं की जसं मी तुम्हाला सांगितलं की पाणीचं जल आणि नीर आणि जलाशय असं प्रमाणे काही अजून बी आहे जे तुम्हाला वाटते, जे तुम्हाला असं कोणी सांगून देतात की यांचा अर्थ असं पण आहे तर ते पण लिहा. ते असं नाही की ते गलत आहे, ते पण लिहा. त्याचप्रमाणे लिहा की त्यांचं उत्तर जे आहे ते खरंच आहे. अजून त्याचे जे मी अजून काही जे शब्द दिलेले आहेत त्यांचा अर्थ बघून घ्या, लिहून घ्या. जेव्हा तुम्ही लिहिणार तेव्हाही तुम्हाला हे सगळं येणार आहे. चला, धन्यवाद.